शांती. आज आहे 25/10/23ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही बेहदच्या पित्याची आठवण करा. यामध्येच ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. हे आहे नवीन शिक्षण. प्रश्न आहे, संगमावर ज्ञान आणि योगासोबतच भक्ती सुद्धा चालते, ती कशी? उत्तर आहे, खरे तर योगाला भक्तीसुद्धा म्हणता येईल, कारण तुम्ही मुले अव्यभिचारी आठवणीमध्ये राहता. तुमची ही आठवण ज्ञानासहित आहे, त्यामुळे याला योग म्हटले गेले आहे. द्वापारपासून केवळ भक्ती असते, ज्ञान असत नाही, त्यामुळे त्या भक्तीला योग म्हटले जात नाही. त्यामध्ये काही एम ऑब्जेक्ट नाही आहे. आता तुम्हाला ज्ञान देखील मिळते, योगसुद्धा करता आणि मग तुमचे बेहदच्या सृष्टीपासून वैराग्यसुद्धा आहे. गीत आहे, किसी ने अपना बना के. ओम शांती. बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत. शास्त्रांचे शिक्षण ते काही शिक्षण नाही आहे, कारण शास्त्रांच्या शिक्षणामध्ये काही एम ऑब्जेक्ट नाही आहे. शास्त्रांद्वारे काही दुनियेची माहिती मिळत नाही. अमेरिका कुठे आहे, कोणी शोधली, या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत. असे म्हणतात, अमक्याने शोधली. आपल्याला राहण्यासाठी इतरत्र क्षेत्र शोधतात. बघतात मनुष्य खूप झाले आहेत, राहण्यासाठी जमीन तर पाहिजे ना. आता या सर्व गोष्टी अभ्यास करण्याच्या आहेत. याला शिक्षण म्हटले जाते. तुमचे देखील हे शिक्षण आहे. याला आश्रम म्हणावे अथवा इन्स्टिट्यूशन म्हणावे का युनिव्हर्सिटी म्हणावे, यामध्ये सर्व काही येते. त्या शिक्षणामध्ये नकाशे इत्यादी वेगळे आहेत. शास्त्रांद्वारे ज्ञानरूपी प्रकाश मिळत नाही, शिक्षणाद्वारे ज्ञानरूपी प्रकाश मिळतो. तुमचे देखील शिक्षण आहे. वैकुंठ कशाला म्हटले जाते? या गोष्टी त्या अर्थात लौकिक शिक्षणामध्ये नाही आहेत आणि ना शास्त्रांच्या अभ्यासामध्ये आहेत. हे ज्ञानच नवीन आहे, जे एक बाबाच सांगतात. मनुष्य तर म्हणतात स्वर्ग नरक सर्व इथेच आहे. बाबा समजावून सांगतात, स्वर्ग नरक कशाला म्हटले जाते? या गोष्टी ना शास्त्रांमध्ये आहेत ना त्या एज्युकेशनमध्ये आहेत. तर नवीन गोष्टी असल्या कारणाने मनुष्य गोंधळतात. म्हणतात असे ज्ञान तर कधी ऐकले नाही. या तर नवीन वंडरफुल गोष्टी आहेत, ज्या कधी कोणी ऐकविल्या नाहीत. आहेत सुद्धा खरोखर नवीन गोष्ट. ना ते एज्युकेशनवाले ऐकवू शकणार, ना संन्याशी इत्यादी ऐकवू शकणार. म्हणून परमपिता परमात्म्यालाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. बेहदची हिस्ट्री, जॉग्रॉफी देखील समजावून सांगतात. ज्ञानाद्वारे स्वर्ग आणि नरकाचा विस्तार देखील सांगतात. या नवीन गोष्टी आहेत ना. या शिक्षणामध्ये सर्व काही आहे. ज्ञानसुद्धा आहे, योग देखील आहे, शिक्षण देखील आहे, भक्तीसुद्धा आहे. योगाला भक्तीसुद्धा म्हणू शकता, कारण एकासोबत योग लावणे, त्यांची आठवण करणे असते. ते भक्त लोक देखील आठवण करतात, पूजा करतात, गातात. त्या भक्ती करण्याला काही योग म्हणणार नाही. समजा ज्याप्रमाणे मीरा होती, श्रीकृष्णासोबत योग लावत होती, त्याची आठवण करत होती, परंतु त्याला भक्ती म्हटले जाते. तिच्या बुद्धीमध्ये कोणता एम ऑब्जेक्ट नाही आहे. याला ज्ञान देखील म्हणतात, भक्तीसुद्धा म्हणतात. योग लावतात, एकाचीच आठवण करतात ना. सतयुगामध्ये ना भक्ती असते ना ज्ञान. संगमावर ज्ञान आणि भक्ती दोन्ही पण आहेत. द्वापरपासून फक्त भक्ती चालू आहे. कोणाची तरी आठवण करणे याला भक्ती म्हणतात. इथे हे ज्ञान सुद्धा आहे, योग देखील आहे, भक्ती देखील आहे. समजू शकतो ते फक्त भक्त आहेत, तत्वासोबत योग लावतात.
परंतु त्यांचा आहे अनेकांसोबत योग, म्हणून त्यांना भक्त म्हणतात. तुमचा हा आहे अव्यभिचारी योग. हे ज्ञानाचे सागर स्वतः बसून शिकवतात. त्यांच्यासोबत योग लावायचा असतो. ते अर्थात दुनियावाले तर आत्म्यालाच जाणत नाहीत. आपण तर जाणतो. परमपिता परमात्मा बाबांसोबत बुद्धियोग लावल्याने आपण बाबांकडून निघून जाऊ. ते हनुमानाची आठवण करतात तर त्याचा साक्षात्कार होतो. त्याला व्यभिचारी म्हटले जाते. हा आहे अव्यभिचारी योग. फक्त एका बाबांचीच आठवण करायची आहे. तर यामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य सर्व एकत्रित आहे आणि ते त्यांचे सर्व वेगवेगळे आहेत. भक्ती वेगळी, ज्ञानसुद्धा केवळ शास्त्रांचे आहे, वैराग्य देखील हदचे आहे. इथे बेहदची गोष्ट आहे. आपण बेहदच्या बाबांना जाणतो म्हणून त्यांची आठवण करतो. ते अर्थात भक्तीवाले भले शिवाची आठवण करतात, परंतु विकर्म विनाश होणार नाहीत, कारण ते ऑक्युपेशनला अर्थात कार्याला जाणत नाहीत. विकर्म विनाश होण्याचे ज्ञानच नाही. इथे तर बाबांच्या आठवणीद्वारे विकर्म विनाश होतात. तिथे काशी कलवट खातात तर त्यांची विकर्म विनाश होतात, भोग भोगावे लागतात. परंतु असे नाही की तुमच्यासारखे हळूहळू कर्मातीत बनतील. नाही, त्यांची विकर्म सजा खात खात नष्ट होतात, माफ होत नाहीत. तर हे शिक्षण देखील आहे, ज्ञान देखील आहे, योगसुद्धा आहे. यामध्ये सर्व काही आहे. शिकविणारे एक बाबाच आहेत. याला आश्रम अथवा इन्स्टिट्यूशन म्हटले जाते. लिहिलेले खूप छान आहे. पूर्वी ओम मंडळी नाव चुकीचे होते, आता समज आली आहे. हे नाव एकदम चांगले आहे. कोणालाही समजावून सांगू शकता की ब्रह्मा कुमार तर तुम्ही सुद्धा आहात. बाबा आहेत सर्वांचे रचयिता. त्यांना सर्वात पहिले सूक्ष्मवतन रचायचे आहे. ब्रह्मा विष्णू शंकर आहेत सूक्ष्मवतनवासी. नवीन सृष्टी रचतात तर जरूर प्रजापिता ब्रह्मा पाहिजे. सूक्ष्मवतनवाले ब्रह्मा तर इथे येऊ शकत नाहीत. ते आहेत संपूर्ण अव्यक्त. इथे तर साकार ब्रह्मा पाहिजे ना. ते कुठून येतील? मनुष्य तर गोष्टींना समजू शकणार नाहीत. चित्र तर आहेत ना. ब्रह्माद्वारा ब्राह्मण जन्मले, परंतु ब्रह्मा आले कुठून? मग ॲडॉप्शन होते. ज्याप्रमाणे एखाद्या राजाला मूल नसेल तर दत्तक घेतात, बाबा देखील यांना अर्थात ब्रह्मा बाबांना दत्तक घेतात आणि मग नाव बदलून त्यांचे नाव ठेवतात प्रजापिता ब्रह्मा. ते वरचे ब्रह्मा तर खाली येऊ शकणार नाहीत. खाली असलेल्याला वरती जायचे आहे. ते आहेत अव्यक्त, हे आहेत व्यक्त. तर या रहस्याला देखील चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे, कारण सर्वांना प्रश्न निर्माण होतो. म्हणतात दादाला कधी ब्रह्मा, कधी भगवान, कधी श्रीकृष्ण म्हणतात. आता यांना भगवान तर म्हटले जात नाही. बाकी ब्रह्मा आणि श्रीकृष्णाला तर म्हणू शकता, कारण श्रीकृष्ण सुंदरपासून श्याम बनतो. तर जेव्हा रात्र आहे तेव्हा म्हणणार ब्रह्मा आणि जेव्हा दिवस आहे तेव्हा म्हणणार श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या आत्म्याचा आता हा अंतिम जन्म आहे आणि हा श्रीकृष्ण आहे आधीचा जन्म, अर्थात सुरुवातीचा जन्म. हे क्लिअर करून लिहावे लागेल. 84 जन्म राधे कृष्णाचे का लक्ष्मीनारायणाचे ते सांगावे लागेल. इथे मग त्यांना ॲडॉप्ट करतात. तर ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र होते. तोच मग लक्ष्मीनारायणाचा दिवस आणि रात्र. त्यांचे वंशावळीचे देखील असेच आहे. तुम्ही आता ब्राह्मण कुळाचे आहात, मग देवता कुळाचे बनाल. तर ब्रह्मा कुमार कुमारींचा सुद्धा दिवस आणि रात्र झाली ना. या व्यवस्थित समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. चित्रांमध्ये सुद्धा क्लिअर आहे. खाली तपस्या करत आहेत.
अंतिम जन्म आहे. ब्रह्मा आले कुठून? कोणाद्वारे जन्मले? तर ब्रह्माला ॲडॉप्ट करतात, अर्थात दत्तक घेतात. ज्याप्रमाणे राजा दत्तक घेतात मग त्याला राजकुमार म्हणतात. ट्रान्सफर करतात, प्रिन्स ऑफ अमुक. अगोदर तर प्रिन्स नव्हता. राजाने दत्तक घेतले तेव्हा प्रिन्स नाव दिले. हा रीती रिवाज चालत आला आहे. मुलांना हे बुद्धीमध्ये आले पाहिजे. दुनिया जाणत नाही की बाबा कसे जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. हे ज्ञान तुम्हा मुलांना आहे. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. पुढे चालून छोट्या छोट्या कन्या देखील खूप हुशार होत जातील, कारण कुमारी आहेत. लिहिलेले सुद्धा आहे की कुमारींद्वारे बाण मारण्यात आले. कुमारींचा चमत्कार नंबर 1 मध्ये गेला आहे. मम्मा देखील कुमारी आहे. सर्वात तीव्र गतीने पुढे गेली आहे. म्हटले जाते डॉटर शोज मदर. मदर तर कोणाशी बोलत बसणार नाही. ही माता अर्थात ब्रह्मा माता तर झाली गुप्त. ती मम्मा आहे प्रत्यक्ष. तर तुम्हा शक्तींचे अथवा मुलांचे काम आहे मातेचा शो करणे. बऱ्याच चांगल्या चांगल्या मुलीसुद्धा आहेत ज्यांचा पुरुषार्थ चांगला होत आहे. कौरव संप्रदायामध्ये सुद्धा काही मुख्य असलेल्यांची नावे आहेत ना, जे महारथी आहेत. इथे सुद्धा महारथींची नावे आहेत. सर्वात मोठे आहेत शिवबाबा. उच्च ते उच्च भगवान. त्यांचा ठाव अर्थात राहण्याचे स्थान सर्वोच्च आहे. वास्तविक ठाव अर्थात राहण्याचे ठिकाण तर आपल्या आत्म्यांचे सुद्धा सर्वोच्च आहे. मनुष्य तर केवळ महिमा करत राहतात, जाणत तर काहीच नाहीत. आपण आत्मेसुद्धा तिथेच राहणारे आहोत, परंतु आपल्याला जन्म मरणामध्ये येऊन पार्ट बजवायचा आहे. ते जन्म मरणामध्ये येत नाहीत. पार्ट त्यांचा सुद्धा आहे, परंतु कसा आहे हे सुद्धा तुम्हीच जाणता. आता तुम्हा मुलांना हे समजते की हा शिवबाबांचा रथ आहे. अश्व अथवा घोडा देखील आहे. बाकी ती घोडा गाडी नाही आहे. हे देखील जे विसरले आहात याची ड्रामामध्ये नोंद आहे. अर्धा कल्प आपण देखील विस्मृतीमध्ये भटकता भटकता पूर्णपणे हरवून जातो. आता प्रकाश मिळाला आहे, त्यामुळे खूप सतर्क झालो आहोत. आपण जाणतो ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आपल्याला नष्टो मोहा बनायचे आहे. कमलपुष्प समान गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना नष्टो मोहा बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. तोड तर सर्वांसोबत निभवायची आहे. सोबत देखील राहायचे आहे. ही भट्टीसुद्धा बनणार होती, ज्याप्रमाणे कल्पापूर्वी बनली होती. आता तर म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून मेहनत करायची आहे. इथे घरदार सोडण्याची गोष्टच नाही. आपण तर घरामध्ये बसलो आहोत ना. किती मुले आहेत. लौकिकसुद्धा होते ना. काहीही सोडले नाही. संन्यासी तर जंगलामध्ये निघून जातात. आपण तर शहरामध्ये बसलो आहोत, तर त्यांच्यासोबत तोड निभवायची आहे. पित्याची रचना आहे. पिता कमवून मुलांना वारसा देतात, तर पहिला वारसा देतात कामविकाराचा, मग त्याच्यापासून सोडवून निर्विकारी बनविणे हे तर बाबांचेच काम आहे. असे देखील असतात. कुठे मुले माता पित्याला ज्ञान देतात, कुठे पिता मुलांना ज्ञान देतात. हा आहेच राजयोग, तो आहे हठयोग. आत्म्याला नॉलेज मिळते परमात्म्याकडून. मी अर्थात ब्रह्मा राजांचाही राजा होतो. आता रंक बनलो आहे. रंकापासून रावण असे गायन आहे. मुले जाणतात आपण जे सूर्यवंशी होतो आता शूद्रवंशी बनलो आहोत. हे देखील समजावून सांगावे लागते. नरक आणि स्वर्ग वेगवेगळे आहेत. मनुष्य हे जाणत नाहीत.
तुमच्यामध्ये सुद्धा कितीतरी मुले काहीच जाणत नाहीत, कारण नशिबामध्ये नाही तर पुरुषार्थ काय करणार. काहींच्या नशिबामध्ये काहीच नाही आहे, काहींच्या नशिबामध्ये सर्व काही आहे. नशीब पुरुषार्थ करायला लावते. नशिबात नसेल तर पुरुषार्थ काय करणार. एकच शाळा आहे, चालत राहते. कधी मुले अर्ध्यावर येऊन कोसळतात, अर्थात अधोगती होते. काही जण चालता चालता मरून जातात, अर्थात विकारी दुनियेमध्ये निघून जातात. जन्म घेणे आणि मरणे खूप होते. हे ज्ञान किती वंडरफुल आहे. नॉलेज तर खूप सोपे आहे. बाकी कर्मातीत अवस्थेला प्राप्त करणे यामध्येच सारी मेहनत आहे. जेव्हा विकर्म विनाश होतील तेव्हाच तर उडू शकाल. ध्यानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ध्यानामध्ये मायेची विघ्ने खूप पडतात, म्हणून ध्यानापेक्षा ज्ञान चांगले आहे. असे नाही की योगापेक्षा ज्ञान चांगले. ध्यानासाठीच म्हटले जाते, ध्यानामध्ये जाणारे आज इथे नाही आहेत. योगामध्ये तर कमाई होते, विकर्म विनाश होतात. ध्यानामध्ये काही कमाई नाही आहे. योग आणि ज्ञानामध्ये कमाई आहे. ज्ञान आणि योग असल्याशिवाय हेल्दी वेल्दी बनू शकणार नाही. मग ही हिंडण्या फिरण्याची अर्थात ध्यानामध्ये जाण्याची एक सवय लागते. हे सुद्धा बरोबर नाही. ध्यान खूप नुकसान करते. ज्ञान देखील आहे सेकंदाचे, योग काही सेकंदाचा नाही आहे. जिथे जगायचे आहे तिथे योग लावत राहायचा आहे. ज्ञान तर सोपे आहे. बाकी एव्हर हेल्दी निरोगी बनणे यामध्येच मेहनत आहे. पहाटे उठून आठवणीमध्ये बसण्यामध्ये देखील खूप विघ्न पडतात. पॉइंट्स काढतात तरी देखील बुद्धी कुठल्या कुठे निघून जाते. सर्वात जास्त वादळे तर पहिला नंबर असणाऱ्याला अर्थात ब्रह्माबाबांना येतील ना. वादळे तर शुबाबांना येऊ शकणार नाहीत. बाबा नेहमी समजावत राहतात, संकटे तर खूप येतील. जेवढे आठवणीमध्ये राहण्याचा प्रयत्न कराल तेवढी जास्तच वादळे येतील. त्यांना घाबरायचे नाही. आठवणीमध्ये राहायचे आहे, स्थिर व्हायचे आहे. कोणतेही वादळ हलवू शकणार नाही. ही अंतिम अवस्था आहे. ही आहे रुहानी रेस. शिवबाबांची आठवण करत रहा. या देखील समजून घेण्याच्या आणि धारण करण्याच्या गोष्टी आहेत. धनदान केले नाहीत तर धारणा होणार नाही. पुरुषार्थ केला पाहिजे. 2 पित्यांविषयीचा पॉइंट कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. हे सुद्धा तुम्हीच जाणता. बाबा 21 जन्मांचा वारसा देतात. तुम्ही म्हणाल, या लक्ष्मीनारायणाला बाबांकडून 21 जन्मांचा वारसा मिळाला आहे. बाबांनी त्यांना राजयोग शिकवला. इतर कोणीही मुखाद्वारे असे म्हणू शकणार नाही की त्यांना भगवंताने हा वारसा दिला आहे. दुनियेमध्ये कोणी कोणत्या गोष्टीमध्ये तर कोणी कोणत्या गोष्टीमध्ये खुश राहतात. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये खुश आहात त्याला इतर कोणीही जाणत नाहीत. मनुष्य तर अल्पकाळासाठी क्षणभंगूर आनंद साजरा करतात. तुम्ही आहात सच्चे ब्राह्मण कुलभूषण, जे ज्ञानी आणि योगी आहात. तुमच्या या अतिंद्रिय सुखाच्या खुशीला दुसरे कोणीही जाणू शकत नाही. ते तर काय काय डोकेफोड करत राहतात. चंद्रावर जाण्याचा पुरुषार्थ करतात. खूप कठोर मेहनत घेतात. त्या सर्वांची मेहनत बर्बाद होणार आहे. तुम्ही बिगर मेहनत अशा जागी जाण्याचा पुरुषार्थ करता जिथे दुसरे कोणीही जाऊ शकणार नाही. एकदम उच्च ते उच्च परमधाममध्ये जाता. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
नष्टो मोहासुद्धा बनायचे आहे. त्याचबरोबर सर्वांसोबत तोड निभावत असताना कमलपुष्प समान राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, धारणा करण्यासाठी ज्ञानधनाचे दान जरूर करायचे आहे. ज्ञान आणि योगाद्वारे आपली कमाई जमा करायची आहे. बाकी ध्यान साक्षात्काराची आशा ठेवायची नाही. आजचे वरदान आहे, संतुष्टतेच्या सर्टिफिकेटद्वारे भविष्य राज्य भाग्याचे तख्त प्राप्त करणारे संतुष्ट मूर्ती भव. संतुष्टतेच्या सर्टिफिकेटद्वारे भविष्य राज्य भाग्याचे तख्त प्राप्त करणारे संतुष्ट मूर्ती भव. स्पष्टीकरण आहे, संतुष्ट राहायचे आहे आणि सर्वांना संतुष्ट करायचे आहे. हे स्लोगन आपल्या मस्तकरूपी बोर्डावर लिहिलेले असावे, कारण हेच सर्टिफिकेट असणारे भविष्यामध्ये राज्य भाग्याचे सर्टिफिकेट घेतील. तर रोज अमृत वेळेला हे स्लोगन स्मृतीमध्ये आणा. ज्याप्रमाणे बोर्डावर स्लोगन लिहिता तसे सदैव आपल्या मस्तकाच्या बोर्डावर हे स्लोगन गिरवत राहाल तर सर्वजण संतुष्ट मूर्त्या बनाल. जो संतुष्ट आहे तो सदैव प्रसन्न आहे. स्लोगन आहे, आपसामध्ये स्नेह आणि संतुष्टता संपन्न व्यवहार करणारे सफलता मूर्त बनतात. आपसामध्ये स्नेह आणि संतुष्टता संपन्न व्यवहार करणारे सफलता मूर्त बनतात. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.